आजच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर। कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय। राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारची सर्वात मोठी भरती। राज्यातील सर्व महिला व पुरुषांसाठी राज्य सरकारच्या नवीन शासकीय महत्त्वाच्या योजना, तसेच राजकीय, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या। आताच आपण एक बाईट पाहिलेला आहे। मुदत वाढवावी अशी मागणी या महिलांनी केलेली होती आणि याची दखल सरकारने घेतलेली आहे। लाडकी बहीण योजनेमधील वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात या संदर्भातली घोषणा केली आहे। त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली। 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष। आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली। आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले, अरे बहिणींचं, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं काय, असं काही लोक म्हणाले। ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतील। पदवीपर्यंत विद्यार्थिनींना मोफत शिक्षण। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत। सर्व कृषी पंपांवरील थकीत वीज बिल माफ। शेतकरी मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर पंप। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य। दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान योजना जुलैपासून पुढेही सुरू राहणार आहे। दरवर्षी 10 लाख युवांना कार्यप्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये स्टायपेंड। तर अन्न अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती। याशिवाय तृतीयपंथीयांना सरकारी नोकर भरतीत स्थान, सरकारी योजनांचाही लाभ। योजनेमधील वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात या संदर्भातली घोषणा केली आहे। त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली। 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष। आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली। आणि त्या